रामकृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आता पुन्हा एकदा माझ्याकडे अजून खूप मोठी अशी ऑर्डर आलेली आहे ब्रायडलची। तर मे महिन्याची सुरुवात झालेली आहे, तरी देखील आपल्याकडे ब्लाउज कमी होत नाहीये, म्हणजेच लग्नाचे सीजन अजून देखील चालूच आहे। तर ब्रायडलची जी ऑर्डर माझ्याकडे आलेली आहे ते मी तुम्हाला दाखवते। खूप एकदम हेवी वर्कवाले आणि डिझायनर असे ब्लाउज आहेत। तर अशा पद्धतीचे वर्कवाले ब्लाउज आले तुमच्याकडे देखील, तर तुम्ही कशा पद्धतीने त्यांची कटिंग आणि स्टिचिंग करणार मी तुम्हाला ब्लाउज स्टेप बाय स्टेप दाखवत जाते ब्लाउज पीस, आणि त्यातून मग मी तुम्हाला बऱ्यापैकी ब्लाउजांची कटिंग आणि स्टिचिंगची व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ज्या डिझाईन तुम्हाला अवघड वाटत असतील त्या तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की ताई आम्हाला ह्या ब्लाउजची कटिंगचा व्हिडिओ बघायचा आहे असं, तर मग मी तुम्हाला तशा पद्धतीने व्हिडिओ नक्कीच दाखवणार आहे। तर मी ह्या ब्रायडलच्या ब्लाउजसाठी बघा जे आहे ना ते कप्स आणून ठेवलेले आहेत। जेवढ्या ब्लाउजांना मला कप्स लावून घ्यायचे आहेत तेवढे, आणि टोटल ब्लाउज किती आहेत ब्रायडलचे तर बरोबर आता 11 ब्लाउज माझ्याकडे अवेलेबल आहेत। अजून ब्लाउज येणार आहेत ह्याच नवरीचे, तर असे आपल्याकडे बरोबर 14 ते 15 पर्यंत ह्या ब्रायडलचे ब्लाउज असणार आहेत, आणि ब्लाउज द्यायचे आहेत मला 13 तारखेपर्यंत। ठीक आहे, तर हे एवढे कप्स मी आणलेले आहेत। साईज नुसार कप्स मी मागून घेतले मार्केटमधून। त्यानंतर सर्व जे ब्लाउज आहेत त्यांचे अस्तर आणलेले आहेत। तर संपूर्ण अस्तर जे आहेत ना सर्वच ब्लाउज पीसवरती अस्तर मी बरोबर 1-1 मीटरचे आणलेले आहेत। तर बघा सर्व ब्लाउजांचे अस्तर देखील मी आणलेले आहेत। त्यानंतर मी तुम्हाला आता संपूर्ण जे ब्लाउज आहेत ब्रायडलचे ते दाखवते, त्यांच्यावर वर्क कशा पद्धतीने आलेला आहे आणि कुठल्या कट म्हणजे वर्क जसा आलेला आहे त्यानुसार मी तुम्हाला कटची नावं सांगत जाणार आहे। तर सर्वप्रथम हे जे ब्लाउज आहे हे वेल्वेटचे ब्लाउज आहे, आणि हे आहे ब्रायडलच्या लग्नाच्या लेहंग्यावरचं ब्लाउज असणार आहे। तर अशा पद्धतीची यावरती बघा स्लीव एकदम भरगच्च असा वर्क आहे स्लीव वरती। त्यानंतर हे अशा पद्धतीने हा जो काही आहे तो वर्क आलेला आहे। तर हे जे ब्लाउज आहे ते सब्बेसाची पॅटर्न मध्ये असणार आहे, बघू शकता हे साईडला पॅटर्न। तसंच हा फ्रंटला जो नेक आलेला आहे हा आपल्याला बंद करावा लागेल, आणि डिझायनर ब्लाउजांमध्ये आपल्याला पॅड अटॅच करायचे आहेत। तर असे एवढे डिझायनर ब्लाउज आहेत, आणि हा बॅकला असणार आहे। हा जो काही गळा आहे हा बॅक नेक आहे, याला आपण बॅक ओपन करणार आहे। तर हे झालं लग्नाचं ब्लाउज। त्यानंतर सर्व जे ब्लाउज आहे त्यांच्यावरची डिझाईन दाखवते। याला पण लॉंग स्लीव आहे। त्यानंतर प्रत्येक ब्लाउजला डिझाईन वेगवेगळी आलेली आहे। तर आता हे जे ब्लाउज आहे ते बघा हे फ्रंट पार्ट आहे। तर हे फ्रंट पार्ट कशा पद्धतीचे दिसते तुम्हाला देखील तुम्ही पण नोटीस करत चला, आणि मला कमेंटमध्ये सांगायचं की नेमकं आपलं हे जे ब्लाउज आहे ते कुठल्या कटमध्ये येणार आहे। तर हे मी तुम्हाला सांगते, हे 3 पीस प्रिन्सेस कटमध्ये असणार आहे, आणि याला देखील आपण फ्रंट बंद घेणार आहेत आणि बॅक ओपन आहे, जसं की ऑलरेडी त्यांनी बॅकला ओपन असं दिलेलं आहे, बघू शकता अशा पद्धतीने। हे झालं दुसरं ब्लाउज। त्यानंतर हे ब्लाउज असणार आहे, यावरती बॅक आणि फ्रंटचे दोन्ही गळे सेम असणार आहेत, बघू शकता। एवढे भरगच्च वर्क आले ब्लाउज आहे, स्लीव लॉंग डिझाईनच असणार आहे स्लीवच्या। तर अशा पद्धतीचे हे आपलं दुसरं ब्लाउज झालं। त्यानंतर आता हे लेहंग्यावरचं ब्लाउज असणार आहे। हे नेटचं ब्लाउज आहे, याला आपण ट्रिपल अस्तर मध्ये शिवून घेणार आहे। तर नेटच्या ब्लाउजवर पण एकदम भरगच्च वर्क आहे, बघू शकता। हा आपला बॅकनेक असणार आहे। तर बॅक ओपन असणार आहे या ब्लाउजचा। जशा पद्धतीचे नेक दिसत आहेत ना आणि किती ब्रॉडनेस त्यांच्यामध्ये दिसते, तर हा जो ब्रॉडपणा असतो आपल्या ब्लाउजचा तो कसा कव्हर करायचा हे मी तुम्हाला अजून आपले पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी यांचे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल तेव्हा तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। त्यानंतर याचे फ्रंट पार्ट हे असणार आहे, बघू शकता। तर हे जे आहे तर हे 1 टक्स मध्ये येणार आहे ब्लाउज। याला 1 टक्स मध्ये विथ क्रॉस पट्टी असणार आहे, आणि हे ब्लाउज देखील आपण पुढे बंद घेणार आहेत।
जसं की याला नेक बघू शकता तुम्ही कशा पद्धतीचा आलेला आहे, पण तरी देखील आपण फ्रंट बंद घेणार आणि बॅक ओपन घेणार आहे। त्यानंतर ह्या स्लीव आहेत, तर स्लीव वरती पण आपला पूर्ण वर्क असणार आहे। तर हे आपले 4 ब्लाउज झाले। जेवढे डिझाईनचे आहेत तेवढे दाखवते, बाकी सिंपल आहेत त्यांना मला पॅटर्न टाकायचा आहे, ते मी पॅटर्नचे करणार आहे। आता हे साडीचं ब्लाउज आहे कलर कॉम्बिनेशन मध्ये, हा थोडा साडीतला कापड घेतलेला आहे, याच्याच आपण यावरती काहीतरी वर्क करणार आहे। त्यानंतर हे देखील काठ पदरच्या साडीवरचं ब्लाउज आहे। तसं आता हे अजून कटवर्कच्या साड्या भरपूर आलेल्या आहेत मार्केटमध्ये, तर हे कटवर्कच्या साडीवरचं ब्लाउज असणार आहे। ही डिझाईन आपली बाह्यांवरती येते। कटवर्क कशा पद्धतीने घ्यायचा, याला अस्तर कशा पद्धतीने लावायचं, याची माहिती मी तुम्हाला जे ब्लाउज यावेळेस बनवेल तेव्हाच देणार आहे। त्यासोबत हा आपला गळा असणार आहे, अशा पद्धतीचा जसा आहे तसाच आपल्याला त्याला घ्यायचा आहे। सर्वच ब्लाउज बघा, संपूर्ण जेवढे ब्लाउज आहेत तेवढ्या ब्लाउजांचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तर शक्य नाही तुमच्या सोबत शेअर करायचा, पण संपूर्ण ब्लाउज शिवून झाले का त्यांची फिनिशिंग कशी येणार आहे हे मी तुमच्या सोबत नक्कीच शेअर करणार आहे। त्यानंतर हे एक ब्लाउज आहे, तर याचा देखील मी कापड असा काढलेला आहे साडीचा कलर कॉम्बिनेशन मध्ये, याची पण आपण खूप सुंदर अशी डिझाईन यावरती करणार आहे। तसंच याला फक्त एकाच बाजूला नेक डिझाईन आलेली आहे। वास्तविक हा नेक जो असतो तो फ्रंट वरती असतो, पण मी याला बॅक वरती घेणार आहे। त्यानंतर अजून हे 2 ब्लाउज आहेत, तर हे एवढे ब्लाउज आहेत माझ्याकडे ब्रायडलचे आलेले। तर यांची कटिंग मी जे सिंपल ब्लाउज आहेत ना, जे मला पॅटर्नचे बनवून घ्यायचे आहेत त्यांची कटिंग मी सोबत करणार आहे, आणि जे डिझायनर ब्लाउज तुम्हाला सुरुवातीला दाखवले त्या डिझायनर ब्लाउजांची कटिंग मी नंतर करणार आहे। तर त्या डिझायनर ब्लाउजांना मला पॅडेड शिवून घ्यायचे आहेत, म्हणून प्रत्येक ब्लाउज मला वेगळं कटिंग करावं लागेल आणि साईज नुसार मला त्यांचे पॅटर्न काढून मग ते पॅटर्न व्यवस्थित डिझायनर पार्टवरती ऍडजस्ट करत असे ते ब्लाउज मला शिवून घ्यायचे आहेत। आता हे जे सिंपल ब्लाउज आहेत ना, ह्या ब्लाउजांची कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा, आता मी इथं जे सिंपल म्हणजेच पॅटर्नवाले ब्लाउज असणार आहेत, हे यांच्यामध्ये मला बॅकला खूप सुंदर असे पॅटर्न घ्यायचे आहेत, ज्यांचे आपण कलर कॉम्बिनेशनमध्ये कापड काढून ठेवलेले आहेत, जे की मी तुम्हाला दाखवले सुरुवातीला। तर 5 ब्लाउज मी इथं कटिंग करायला घेतलेले आहेत ब्रायडलचे। तसे आता टोटल माझ्याकडे 11 ब्लाउज अवेलेबल आहेत। तर त्यातून 5 ब्लाउजांमधून बघा 3 ब्लाउज बोटनेकमध्ये असणार आहेत आणि 2 ब्लाउज ओपन गळ्यात असणार आहेत, कारण मला ब्रायडलने डिझाईन टाकलेले आहेत, त्यानुसार मग मी ब्लाउजांची कटिंग इथं करून घेते। तर जेव्हा मोठी ऑर्डर असते ना माझ्याकडे ब्रायडलची, जेव्हा त्यांचे ब्लाउज असे वेगवेगळे पॅटर्नमध्ये डिझाईनचे आलेले असतात, तेव्हा मी अशा पद्धतीने कटिंग करत असते। तर बघा, कटिंग करत असतानाच माझ्याकडे कस्टमर आलेला आहे आणि त्या देखील ब्लाऊजसाठीच आलेल्या आहेत। मला म्हणतात की मला ब्लाऊज टाकायचा आहे आणि 15 तारखेपर्यंत हवंय। तर बघा, आता एवढी धावपळ चालू आहे माझी, तर मला बरेच कस्टमर परत पाठवावे लागत आहे, कारण जोनी तो कस्टमर येतोय आणि त्यांचं म्हणजे असं असतं की ते लवकरच ब्लाऊज मागत असतात की आता ब्लाऊज टाकायला आले का लगेच त्यांना 4-5 दिवसात ब्लाऊज हवंय। तर मग मात्र मी अशी ऑर्डर घेत नाही, कारण एवढ्या कमी वेळेत माझ्याकडनं ब्लाऊज करणं शक्य नाहीये। ऑलरेडी माझ्याकडे 2 महिन्याच्या वेटिंगवर ब्लाऊज असतात। 2 महिन्याच्या वेटिंगवर ब्लाऊज जे असतात, त्यामुळे कसं आहे की आपलं जे पेंडिंग काम असतं ना, ते आधी मी काढत असते आणि मग नंतर दुसरी ऑर्डर हातात घेते। तसंच मी आता हे जे कस्टमर आलं त्या मावशींना मी म्हटलं मी तुम्हाला ब्लाऊज पुढच्या महिन्याच्या ह्याच तारखेला देईल, तरी मी त्यांना 1 महिन्याचा टायमिंग दिला, 2 महिन्याचं न सांगता 1 महिन्याचा टायमिंग दिला, पण त्या म्हटल्या की मला 15लाच हवं। म्हटलं शक्य नाहीये। असं करत मग मी हे कस्टमर परत पाठवलं, पण कुठं माझी एक मैत्रीण आहे, फ्रेंड, इथंच राहते जवळ, माझे शॉप जिथं आहे तिथंच त्या ताई राहतात आणि त्यांचे शिलाई रेट पण कमी आहेत, कारण त्या घरगुती शिवणकाम करतात आणि त्यांनी देखील तशीच सवय लावून ठेवलेली आहे कस्टमरला की एकदम कमी रेटमध्ये ते ब्लाऊज शिवून देतात। मग मी त्यांना म्हटलं माझी फ्रेंड आहे, तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडे तुम्ही तुमचे ब्लाऊज शिवू शकता आणि त्या तुम्हाला वेळेवर ब्लाऊज देतील। मग त्या मला म्हणाल्या की मी तुमचंच नाव ऐकलंय, मला तुमच्याचकडे ब्लाऊज शिवायचं आहे। म्हटलं ठीक आहे, तुमची तरी इच्छा बरोबर आहे,
पण मग माझ्या वेळेनुसार तुम्हाला ब्लाऊज मिळेल असं मी त्यांना सांगत होती. मग जेव्हा मी माझ्या मैत्रिणीचे त्यांना सजेस्ट केलं तेव्हा ते मला म्हणाल्या की तुमच्या विश्वासावर तुमच्या भरोशावर त्यांच्याकडे टाकते मग मी ब्लाऊज. म्हटलं ठीक आहे, तुम्ही टाकून घ्या त्यांच्याकडे ब्लाऊज. मग मी माझ्या मैत्रिणीला फोन करून सांगून दिलं की म्हटलं मी एक कस्टमर पाठवते तुमच्याकडे आणि त्यांचे ब्लाऊज तुम्ही करून द्या असं म्हणून. तर गेल्या मग त्या मावशी त्या ताईंकडे ब्लाऊज टाकण्यासाठी. तर बघा गप्पा करत करत माझं इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. डीप नेकचे हे जे ब्लाऊज आहेत दोन, हे मी तुम्हाला डीप नेकमध्ये दाखवणार आहे. ठीक आहे, डीप नेकमध्ये असणार आहेत आपले हे ब्लाऊज. तर इथं मी तुम्हाला प्रिन्सेस कटची मार्किंग दाखवते. मी नेहमी कापडवर कटिंग करत असते, पॅटर्नचा वापर मला करण्याची गरजच नसते. मी तुम्हाला देखील कापडवर कटिंग डायरेक्टली दाखवत असते प्रिन्सेस कटचे जर तुम्हाला ब्लाऊज शिवायचे असतील तर. आता इथं माझ्या 2 मैत्रिणी आलेल्या आहेत माझ्याकडे. त्यांच्या घरात देखील लग्नाचं कार्यक्रम आहे. तर मग त्यांना देखील ब्लाऊज म्हणजे त्यांना स्टिचिंगचं काम येतंय. तर मग मी त्यांना सांगत असते आणि त्या म्हटलं तुम्ही या माझ्या शॉपवरती, तुमचे ब्लाऊज तुम्ही स्वतः कट करा आणि शिवून घ्या, कारण वेळ खूप कमी आहे. तरी त्यांचे देखील माझ्याकडे ब्लाऊज आहेत. जे डिझायनर करायचे आहेत ते माझ्याकडे टाकले, जे सिंपल होते ते स्वतः शिवून घेत आहेत. म्हटलं चला माझा पण वेळ वाचेल यामध्ये आणि तुमचे देखील ब्लाऊज फटाफट होतील. ह्या पद्धतीने मी त्यांना देखील सांगते आणि तुमच्यासोबत आता इथं गप्पा करत करत माझं ब्लाऊजची मार्किंग देखील इथं झालेली आहे. तर इथं मी प्रिन्सेस कटची मार्किंग केली. प्रिन्सेस कटच्या मार्किंग नंतर मी अस्तर एकावर एक ठेवून घेते. जसं की मी तुम्हाला सांगितलं 5 ब्लाऊज मी इथं कटिंग करायला घेतलेले आहेत आणि 5 मधून 2 जे ब्लाऊज आहेत ना आपले हे डीप नेकचे असणार आहेत. तर मी अशी मार्किंग केल्याप्रमाणे यांची कटिंग करून घेणार आहे. त्यानंतर मग मी तुम्हाला बोटनेक दाखवते. आणि हे जे ब्लाऊज बघा मी तुम्हाला कटिंग दाखवते ना, तर यांची डिझाईन, तर बघा वेळ खूप कमी असल्यामुळे ह्या ब्रायडलच्या बऱ्यापैकी ब्लाऊजांच्या डिझाईन इतक्या सुंदर मी बनवलेल्या आहेत, पण त्यांचे मात्र व्हिडिओ शूट झाले नाही कारण वेळ खूप कमी आहे. तर मी त्या डिझाईन तुम्हाला साईडला देत चालते. छोटासा एक व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला साईडला दिलेला आहे. जे ब्लाऊज मी कटिंग करते ना त्यांच्याच डिझाईन किती सुंदर मी तयार केले आणि त्यांच्यातून बऱ्यापैकी डिझाईन्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आणि ज्या मी तुमच्या सोबत डिझाईन शेअर केल्या नाही तर त्या मी माझ्या चॅनलवरती आधीच अपलोड करून ठेवलेल्या आहेत, म्हणजे डिझाईन रिपीट झालेले आहे. तर मग त्या डिझाईन तुम्ही परत पुन्हा बघू शकता आणि करू शकता तशाच पद्धतीने. तर इथं बघा माझं फायनली अस्तर संपूर्ण कटिंग झालं. आता अस्तर कटिंग केल्याप्रमाणे बघा यांच्या स्लीव कोणाच्या शॉर्ट तर कोणाच्या हाफ अशा म्हणजे लॉंग आणि शॉर्ट अशा स्लीव असणार आहे. त्यासाठी मी बाह्या कटिंग करत नाही सुरुवातीला. तर हे ग्रीन ब्लाऊजच्या शॉर्ट स्लीव असणार आहे. तर ग्रीन ब्लाऊजच्या मी वेगळ्या कटिंग करते आणि ते जे दुसरं एक ब्लाऊज आहे त्याच्या लॉंग असणार आहेत. तर दोन्ही ब्लाऊजांच्या स्लीव मला वेगवेगळ्या कटिंग करायच्या आहेत. इथं अस्तरची कटिंग झाल्यानंतर मी मेन कापडवरती कटिंग करून घेते. स्लीवला जॉईंट येणार आहे अस्तरवाल्या पार्टला आणि मेन कापडला मात्र आपण जॉईंट वगैरे काही देणार नाहीये. तर सर्वप्रथम मी स्लीवची कटिंग केली कारण वन साइड काट आलेला आहे. जर तो काट असतो ना बॉर्डर एकच बाजूला आलेली असते त्याच्यावर आपण बाह्या कटिंग करायच्या आणि मग त्यानंतर मी राहिलेल्या कापडमध्ये फ्रंट आणि बॅक असं कट करणार आहे. तर इथं बघा डीप नेकमध्ये जे ब्लाऊज होते ते 2 ब्लाऊजांची माझी कटिंग झालेली आहे आणि इथं मी आता बोटनेकच्या ब्लाऊजांची कटिंग करते. बोटनेकचे 3 ब्लाऊज मला कटिंग करायचे आहेत. ह्या ब्रायडलचे बोटनेकमध्ये त्या डिझाईन असणार आहेत. तर मग मी एक ब्लाऊजवरती मार्किंग करून घेते. टोटल सर्व जे माप आहे ते मी एका अस्तरवरती टाकून घेते आणि मग त्यानंतर या खाली अजून दुसरे 2 अस्तर ठेवत मी एक सोबत 3 बोटनेक ब्लाऊजांची कटिंग इथं करणार आहे. तर बोटनेकमध्ये माझं मी इथं प्रिन्सेस कटची ड्रॉइंग करून घेतलेली आहे आणि त्याखाली मी एकाखाली एक असे अस्तर ठेवत संपूर्ण ब्लाऊज जे आहे ते 3ही ब्लाऊज मी एक सोबत इथं कटिंग करणार आहे.
तर बघा मला नेहमीची सवय आहे म्हणून मी मशीनवरच कटिंग करत असते. माझ्याकडे टेबल देखील आहे, तसं म्हणजे काउंटर माझ्या टेबलचं काम करत असतो, पण मला सवय झालेली आहे तर मी मशीनवरच कटिंग करते. तुम्ही व्यवस्थित खाली बसून किंवा टेबलवरती कटिंग करा आणि एकावर एक ठेवून जेव्हा मी कटिंग करते ना तेव्हा माझे कापड सारखे आहेत का हे मी चेक केलेलं असतं. तर तुम्ही देखील चेक करूनच मग कटिंग करा, नाहीतर तुमचे कापड खालीवर होतील आणि एखाद पार्ट तुमचं लहान मोठं होईल तर याला तुम्ही स्वतः जबाबदार असणार. तर मग मैत्रिणींनो, आजच्या ह्या ब्लॉग टाईप व्हिडिओमध्ये मी माझी ब्रायडलची ऑर्डर कशी घेतली, त्यांचे ब्लाऊज मी कशा पद्धतीने कटिंग केले आणि कटिंग केलेले ब्लाऊजांचे डिझाईन कशा तयार झालेले आहेत हे देखील मी तुम्हाला छोट्याशा साईडमध्ये जो व्हिडिओ लावलेला आहे ना त्यात तुम्हाला मी दाखवलेला आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईन सोबत. धन्यवाद.